तर आशा भोसले यांच्या पार्थिवावर आता भारताचा हा ध्वज पांघरला जातो आहे। पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानानं त्यांना सन्मानित केलेलं होतं। शासकीय इतमामात हे सगळे अंत्यसंस्कार होणार असल्यामुळे आज सकाळीही त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानात खाली आणल्यानंतर त्यांना सलामी देण्यात आली आणि आता हे पार्थिव शिवाजी पार्कच्या दिशेनं काही वेळामध्ये नेण्यात येणार आहे। त्याआधी पोलिसांकडून या ठिकाणी पुन्हा एकदा मानवंदना दिली जाते आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर ध्वज पांघरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आशाताईंना निरोप देताना सगळ्यांचंच हृदय जड झालंय, डोळे पाणावलेले आहेत आणि आता हे पार्थिव या सजवलेल्या वाहनावर काही वेळ ठेवण्यात येईल आणि त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्कच्या दिशेनं पार्थिवाला रवाना करण्यात येईल। पार्थिव राष्ट्रध्वजानं तिरंग्यानं लपटलेलं आहे। देशासाठी समाजासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींना सरकारतर्फे देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान आहे आणि या शासकीय इतमामात आता आशाताईंचं पार्थिव आता अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येते। तिरंग्यामध्ये लपटलेलं आशाताईंचं पार्थिव पोलिसांनी नुकतीच मानवंदना दिली आहे आणि शासकीय प्रतिनिधींच्या तसंच काही महत्त्वाच्या मंत्रीगणांच्या उपस्थितीमध्ये अंत्यविधी केले जातील। हा सन्मान आदराचं प्रतीक मानला जातो आणि आशाताईंना खरं तर आशा भोसले या फक्त गायिका नव्हत्या तर अत्यंत धाडसी अशी एक महिला होती। विविध व्यासपीठांवर अगदी मनमोकळेपणानं संवाद साधणाऱ्या आशाताई, तितक्याच दिलखुलासपणे गाणाऱ्या आशाताई प्रत्येक पिढीला आपल्या पिढीची गायिका, आपल्या पिढीचा आवाज असल्यासारखा भास होत होता। मात्र आता आशाताईंचा हा आवाज केवळ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपल्या बरोबर असणार आहे। आणि या सजवलेल्या रथामध्ये आता आशा भोसले यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे। आपण पाहतोय शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। गेली 7 दशक आपल्या गाण्यानं संगीत क्षेत्रामध्ये एका वेगळ्या उंचीवर संगीत क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा हा आवाज हरपलाय। प्रत्येक मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आणि सुरांची मलिका आशा भोसले, आज त्यांना हा अंतिम निरोप दिला जातोय। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्यानं एका वैशिष्ट्यपूर्ण अशा सुरावटीमध्ये पोलीस बँडतर्फे त्यांना ही मानवंदना देण्यात येते आहे। संगीतावर, शब्दावर, मराठी माणसावर, संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या आशाताई यांना अखेरचा हा निरोप दिला जातोय। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांची आदरांजली व्यक्त करताना
हेच शब्दांमध्ये त्यांनी आदरांजली व्यक्त केली. अत्यंत वेदनादायी अशी घटना. महाराष्ट्राची शान होत्या आशाताई, मराठी अस्मितेच्या मानबिंदू होत्या. महाराष्ट्रात आणि एकंदरीत संगीत क्षेत्रामध्ये उत्तुंग हिमालया एवढं काम आशाताईंनी करून ठेवलेलं आहे. त्याचं मोजमापसुद्धा करता येणं शक्य नाही आहे. केवळ मराठी, हिंदीच नव्हे तर विविध भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्ये, त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये सुद्धा आशाताईंनी काम केलं आणि सुखदुःखात आधार वाटणारी अशी आशाताईंची ही गाणी आधार हरपल्यासारखं वाटतं आहे, अशा प्रकारे प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. खरं तर 50-60 वर्षांपूर्वीची गाणीसुद्धा तेवढीच ताजीतवानी वाटतात. तर चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ही गाणी अजरामर राहतील आणि पिढ्यानुपिढ्या ही गाणी आठवणीत राहतील. आशाताईंचा हा स्वर सदैव आठवणीत राहील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी भाष्य करताना, यावर श्रद्धांजलीपर भाष्य करताना म्हटलं की महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचं भाग्य त्यांना लाभलं. अत्यंत आपलेपणानं कुटुंबातली एक व्यक्ती असल्यासारखं त्या प्रत्येकाशी बोलायच्या आणि अशी ही सप्तसुरांची गंगा हरपली अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर कासा ग्रँड या इमारतीतून म्हणजेच आशा भोसले यांच्या निवासस्थानाहून आता त्यांच्या पार्थिवाची अंतिम यात्रा निघती आहे. पेनिन्सुला ग्रँड, पेनिन्सुला सिग्नल, त्यानंतर गणपतराव कदम मार्ग, श्रीराम नाका, वरळी नाका, पुढे ॲनी बेझंट मार्गला ही अंत्ययात्रा मोठ्या मार्गावर निघेल आणि त्यानंतर दुतर्फा आपल्याला आज मुंबईकर आशाजींना अभिवादन करताना दिसेल. पुढे पोद्दार जंक्शन, ग्लास्को जंक्शन, सासमेरा, हार्डीकर, सेंचुरी, किस्मत, हत्तीचा पुतळा आणि सिद्धिविनायक मंदिर अशा संपूर्ण ॲनी बेझंट रोडवरून ही अंतिम यात्रा निघेल आणि आशाताईंना शेवटचा निरोप मुंबईकर आज देतील. पुढे काशीनाथ धुरू, कीर्ती कॉलेज आणि सूर्यवंशी हॉलच्या जवळ असलेल्या डाव्या वळणावर छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं स्मशानभूमी आहे. या ठिकाणी काही वेळासाठी पार्थिव ठेवलं जाईल आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आशाताईंना अखेरचा अलविदा केला जाईल.